सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला आनंद नक्कीच होतोय. पण एक लक्षात घ्या की आता जे काही मी ऐकलं याचा अर्थ असा की अजूनही पूर्ण विजय मिळालेला नाही. सरकारची नेहमी चाल असते, आधी एक पुडी सोडून बघतात, म्हणजे थोडक्यात एक पिल्लू सोडतात, जगतंय का मरतंय, अंगावर आलं तर झटकून टाकायचं, आणि जर का त्यांनी ठरवलं की नाही हे आपल्याला करायचंय तर एक तात्पुरती वेळ घेतात. मग तुम्हाला सगळ्यांना जे आंदोलनाला उतरतात त्यांना असं वाटतं की आपण जिंकलो, आणि त्या एका गाफीलपणात आपण मजबूत राहिलो का मग पोखरत बसतात. आता हे उत्तर जे काही मी थोडंसं वाचलं, सचिन आपण तो प्रश्न विधान परिषदेत लावला, त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय आता बोलायचं, कोणाला मंत्री महोदय म्हणायची वेळ येईल कधी सांगता येत नाही. म्हणजे तुमच्या समोर यायच्या आधी घरी काही जणांना बोलवलं होतं आणि तिथे मी म्हटलं की पहिल्या प्रथम किंवा अनेक वर्षांनी, कारण काय होतं की आम्ही राजकारणी लोक म्हटल्यानंतर सरकार टिकवायचं असतं, मग कोणाला तरी काहीतरी त्याचा संबंध असो वा नसो मंत्रीपद दिलं का खुश, सरकार टिकलं, मग त्याला त्यातलं काही कळतंय नाही कळतंय काय माहिती नाही. पण पहिल्या प्रथम किंवा जे मी म्हणालो की बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालंय. कोणतं? रमी क्रीडा. ह्याच पेपरमध्ये बातम्या पण आल्यात की आता रमी या खेळाला ऑलिम्पिक मध्ये मान्यता मिळेल. तर मंत्री महोदयांनी जे काही उत्तर दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे हा विकास जो काय आम्ही करणार आहोत तो इंडोनेशिया सारखा करणार आहोत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.